खिचडी सुद्धा केली तरी ती सुद्धा चांगली व्हायला पाहिजे, रुचकर व्हायला पाहिजे, स्वादिष्ट व्हायला पाहिजे. म्हणून मला अन्नाबद्दलची उत्सुकता पण दे आणि तत्परता पण दे. कसं करायचं? अन्न खाल्लं तर ते धारण करायची शक्ती दे. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म असं म्हणतो ना आपण. अहो, थोडे 2 घास जास्त जरी गेले तरी ते पचवायची ही क्षमता मला दे. मला यज्ञ करायची प्रवृत्ती दे. मला भरपूर यज्ञ करायचे. मला यज्ञ करण्याकरता मंत्र म्हणायचे आणि त्या मंत्रांचे स्वर मला तू दे. अरे, तुझी स्तुती करायची आहे तर ते स्तुती सुद्धा कशी करू ते मला ते सामर्थ्य तू दे. काय कसं असावं, काय ऐकावं, काय पाहावं हे सुद्धा ज्ञान मला दे. मला ज्ञानाची ज्योती दे, प्रकाश दे. माझं उद्दिष्ट ठरवू दे. मला कुठं जायचंय? मला स्वर्गात जायचंय तर माझं उद्दिष्ट नक्की ठरवू दे. मी कुठं जाणार आहे, काय करणार आहे, कशाचीच जर मला स्थिती योग्य नसेल तर काय करणार? मला शारीरिक सुस्थिती ठेवणारे जे 3 प्राण आहेत, 3 वायू आहेत, प्राणशक्ती, ज्ञान घेणारे चित्त, चित्त जे आहे माझं ते असं असू दे. देवा, हे शरीर जे आहे, हे प्राण, अपान आणि व्यान या वायूंनी बनलेली जी प्राणशक्ती ती मला मिळू दे. मनोजन्य ज्ञान जे आहे त्याद्वारे होणारं अध्ययन ते मला प्राप्त होऊ दे. त्याचबरोबर माझी जी ज्ञानेंद्रिय आहेत, वाणी आहे, मन आहे, नेत्र, कर्ण, सगळी ज्ञानेंद्रिय ही उत्तम सुस्थितीत असू दे. माझ्या ठिकाणी कायमची दक्षता असू दे. मला अनेक प्रकारचं कौशल्य प्राप्त होऊ दे. मला कर्मेंद्रियांचं बल प्राप्त होऊ दे. ओजस म्हणजे सामर्थ्य हे मला प्राप्त होऊ दे. मला पराक्रम करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तुझी मला मदत राहू दे. मला दीर्घायुष्य असू दे आणि पूर्णायुष्य मिळाल्यानंतर जे येणारं वार्धक्य आहे हे सुद्धा मला उत्तम प्रकारचं असू दे. आत्मा आणि त्या आत्म्याला धारण करणारा असा सुंदर देह, या देहाचं संरक्षक कवच, या देहातले संपूर्ण अवयव, बळकट, अस्थि, बोटांची पेर, अंगोपांग हे सगळं काही तुझ्या कृपेने मला प्राप्त होतं. इथं या चमकाचा पहिला अनुवाद पूर्ण होतो. चमकाच्या दुसऱ्या अनुवागामध्ये फार सुंदर आहे, लक्षात ठेवा. मला वडीलकी प्राप्त होऊ दे. जैठ्यंचमी, श्रेष्ठत्व जे मिळायचं ते कुठलं मिळायचं? राजा झाला तो कुणाचा झाला राजा? बुद्धिवंतांचा, सामर्थ्यवंतांचा, बलशाली लोकांचा राजा होणं हे ठीक आहे. गाढवांचा राजा झाला आणि माकडांचा राजा झाला तर त्याला काय उपयोग आहे? म्हणून मला ज्येष्ठ्यंचमी असं ज्येष्ठत्व दे, आधिपत्य दे. माझ्या ठिकाणी आवेश असू दे आणि योग्य वेळी लागणारा थोडासा क्रोधही दे. कारण त्या आवेशाला थोडीशी क्रोधाची जोड कशा करता लागते? लढाईला जर तुम्ही गेला ते नुसतं शांती शांती म्हणून लढाई होत नाही. अहिंसा परमो धर्म हा म्हणून लढाई होत नाही. कायम लक्षात ठेवा, आम्हाला भारताला स्वातंत्र्य जे मिळालंय त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं मोठं योगदान आहे. म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय. बिना शस्त्राचं आणि बिना याचं असं मिळालेलं नाहीये. जी त्याचे जे वर्णन वारंवार केलं जातं तसं नाहीये. आमच्याकडं सत्य सत्य
त्याचा उद्घोष खूप केला, सत्यमेव जयते याचा उद्घोष केला, पण खरं सत्य लपवलं. म्हणून लक्षात ठेवा की सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून मला लढाईच्या वेळी क्रोध यायलाच पाहिजे. समोर शत्रू आहे, त्यांना मला पळवून लावायचंय किंवा नष्ट करायचंय, तर त्यावेळेला योग्य तो क्रोधही असणं आवश्यक आहे. हे रुद्रा, मला तोही दे, मला अमर्यादपणा असू दे. म्हणून मी इथपर्यंतच काम करणार आहे असं नाहीये, माझ्या सीमा या वाढत्या असू दे. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करायची पद्धत आहे. आता या सगळ्याच गोष्टी इतिहास जमा झाल्यासारख्या आहे, कारण इतिहास सुद्धा खोटा शिकवला जातोय, तर त्याच्या पुढे काय करणार. पण सगळ्यांनी या गोष्टीचा निश्चित विचार करावा की रुद्राचा अभ्यास करा, रुद्राला रोज आळवा, म्हणजे आम्ही सामर्थ्य संपन्न होऊ. आम्हाला रडायची सवय जी लागली ती पूर्ण निघून जाईल. आम्ही सशक्त होऊ, सबल होऊ. आज आमच्या घरामध्ये कुठलंच शस्त्र नाहीये. शस्त्र बाळगणं हा गुन्हा आहे, पण शत्रूच्याकडे रायफल्स आहे आणि त्यांना कोणी काही म्हणत नाहीये. आज आपल्या भारत देशात सुद्धा अशी कितीतरी लोक आहेत की ते शस्त्र बाळगू नये, आणि तुम्ही आम्ही मात्र आमच्या घरात धुणं वाळत घालायची काठी सुद्धा नाहीये. इझी ड्रायर असं आहे ना, आमच्याकडे धुणं वाळत घालायची सुद्धा काठी नाहीये. मग काय उपयोग. रुद्राचे अभ्यासक व्हा. अरे निदान झाड तोडायची कोयता असेल, कुऱ्हाड असेल, अशी सुद्धा शस्त्र ठेवणं आवश्यक आहे. पण आमच्याकडे या काहीच गोष्टी नाहीये, आणि मग आम्ही रडत बसण्यात अर्थ नाहीये. रुद्राने हातात त्रिशूळ धारण केलेलं आहे, रुद्राने हातात धनुष्यबाण धारण केलेलं आहे, म्हणून त्याचे उपासक पहा. आम्ही विठ्ठलाचे उपासक जरूर आहोत. त्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत, म्हणून भक्ती करण्याकरता मला विठ्ठल जसा पाहिजे तसा शक्ती मिळवण्याकरता मला रामही पाहिजे, कृष्णही पाहिजे, आणि शंकरही हवा आहे. माझ्या ठिकाणी जिंकण्याचं सामर्थ्य असू दे, समाजातला मोठेपणा असू दे, पूजनीयता असू दे, मला स्थावर संपत्ती मिळू दे, मुलं बाळ भरपूर असू दे, माझ्या ठिकाणी वंश सातत्य असू दे. हे सगळं रुद्रात मागितलंय बरं का. सज्जन हो, ध्यानात ठेवा. माझ्या घरात सर्व प्रकारच्या वस्तूंची समृद्धी असू दे, माझ्याकडे गुणांचा उत्कर्ष असू दे, आणि गुणांची पूजा करायची माझी वृत्ती असू दे. माझ्याकडे सत्य, श्रद्धा याच्याबद्दल प्रेम असू दे, जंगम मालमत्ता, सुवर्णादी धन, सर्व वंशत्व, शरीरकांती, क्रीडाशीलता, मला क्रीडेबद्दलही आकर्षणही असू दे, आणि प्रत्यक्ष स्वतः खेळायची इच्छा असू दे. नुसतंच टेलिव्हिजन मध्ये बघून टाळ्या वाजवायची वृत्ती नसू दे. मला स्वतः पटांगणावर जाऊन खेळायची इच्छा पाहिजे, आणि थोडीशी धूळ लागू दे शरीराला, थोडं खर्चटलं तर खर्चटू दे, पण माझ्यामध्ये क्रीडेतला सुद्धा होणारा आनंद प्राप्त करण्याची क्षमता असू दे. पूर्वी झालेल्या गोष्टी, जे भूतकाळातल्या गोष्टी, पुढे घडणाऱ्या गोष्टी, या सर्व ठिकाणी, या सर्व गोष्टी माझ्या ध्यानात असू दे, कारण त्यामुळे मला चांगलं भाषण करता येईल, मला चांगली कृती करता येईल, मला संचित धन, मिळवायचं धन, ह्या सर्व गोष्टी प्राप्त होऊ दे, मला इष्टमित्रांच्या सह सहल करायला मिळू दे, मला अनुकूल मार्ग दिसू दे, माझ्या ऐश्वर्याची सतत वाढ होत राहू दे.
आणि साधन सामर्थ्य या सर्व गोष्टींबरोबरच मला बुद्धी सामर्थ्य, विवेचक बुद्धी, चिकित्सक बुद्धी आणि योग्य बुद्धी मला प्राप्त होते. इथं रुद्राचा या चमकाचा दुसरा अनुवाद पूर्ण होतो. सज्जन हो, रुद्र ज्यावेळी आपण प्राप्त करतो, रुद्राचं ज्ञान करून घेत असतो, त्यावेळी लक्षात ठेवायचं की हे सगळं मला निश्चित मिळू शकतं. आपली पक्की श्रद्धा असू दे, नुसती पुस्तकातली श्रद्धा नको, तर माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय म्हणजे ती गोष्ट निश्चितच बरोबर आहे अशी श्रद्धा असू दे आणि मग आपण कार्य करावं. रुद्राचा तिसरा अनुवाद फारच सुंदर आहे. ज्याप्रमाणे नमकामध्ये नमक संपूर्ण म्हणायला वेळ नसेल तर एक नमः सोमाय च रुद्राय च हा अनुवाद म्हणावा, तद्वतच हा चमक म्हणायला सुद्धा जर वेळ नसेल तर हा तिसरा अनुवाद म्हटला जातो. शंचमे मयश्चमे असं म्हटलं जातं. काय काय मागितलं इथे? अरे मला या लोकातलं सुख प्राप्त होऊ दे, ऐहिक सुख प्राप्त होऊ दे आणि पारलौकिक सुखही मला प्राप्त होऊ दे. म्हणजे इथलं मिळालं, पण पुढे मी खूप पुण्य केलं तर मी कुठे जाणार आहे? तिथलंही सुख मला भरपूर मिळू दे. मला ज्या इच्छित कामना आहे, अनुकामश्च मे कामश्च मे, सगळ्या इच्छित ज्या कामना माझ्या पूर्ण होऊ दे. स्वर्गादी सुख, स्वर्गात गेल्यावर काय सुख मिळायचे ते मिळायचंच आहे, पण इथे सुद्धा मला स्वर्ग सुख प्राप्त होऊ दे. म्हणून मला इथं सुद्धा राहायला घर चांगलं असू दे, उत्तम वस्तीत असू दे. बरं का, स्वर्ग सुख म्हणजे दुसरं तरी काय आहे? आजूबाजूची लोक सुद्धा चांगली पाहिजे, तुमचं स्वतःचं राहणीमान चांगलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये कायम उत्साह पाहिजे. तुम्हाला सुसंगती असावी. प्रत्येक ठिकाणी जे उत्तम आहे, जे चांगलं आहे, त्याचा माझा संपर्क येत राहणं, याच्याशिवाय दुसरी कुठली गोष्ट आपण मागणार आहोत? म्हणून ऐहिक सुख, पारलौकिक सुख, प्रिय गोष्टी, इष्टमित्रांचं सुख. आजकाल ज्याला मित्र मित्र आपण म्हणतो ना, आजचा मित्र उद्याचा शत्रू अशी स्थिती आहे. पण मित्र जो असतो तो कोणत्याही परिस्थितीत मैत्री सोडत नाही, तो खरा मित्र आहे. माझं ऐहिक कल्याण आणि पारलौकिक कल्याण मला प्राप्त होऊ दे. मला उत्तम निवासस्थान मिळू दे. यश, भाग्य, धन, नियामक गुरु, त्या त्या वेळी मला योग्य सल्ला देणारी माणसं भेटू देत. नियामक गुरु आहेत, पोषक लोक आहेत, ते मला मिळू दे. आणि माझ्या जीवनात खरे सद्गुरू पण मिळू दे. त्या सद्गुरूंच्या बद्दल पूज्य भाव माझ्या ठिकाणी कायम राहू दे. माझ्या ठिकाणी संरक्षक शक्ती आणि धैर्य हे कायम असू दे. मला सर्व लोकांची अनुकूलता मिळू दे. लोकांमधलं पूज्यत्व प्राप्त होऊ दे. कुठेही जा, आपण जसा लोकांना नमस्कार करतो तशी लोक सुद्धा आपल्याला नमस्कार करतात. पण केव्हा ते पूज्यत्व तुमच्या ठिकाणी असेल तर. मंडळी, अनुष्ठान करायला लागला तर तुमच्या शरीरावर एक वेगळी आभा दिसेल, वेगळा प्रकाश दिसेल. कुठेही जा, तिथे तुमची पूजाच होईल. मला धर्माचं ज्ञान असू दे. कायम शिकण्याची माझी वृत्ती असू दे. नाहीतर झालंय कृतकृत्यश्च भारत अशी गोष्ट नको. मला कायम शिकायची इच्छा असू दे. आणि जसे शिकायची इच्छा आहे तशी माझ्या ठिकाणी शिकवायचीही
शक्ती असू दे, अध्यापन ज्ञान तेही असावं. अहो, घरामध्ये आपल्या मुलांना आपण शिकवू शकलं पाहिजे, आपल्या नातवंडांना आपण शिकवू शकलं पाहिजे. हे जर काही नसेल तर काय उपयोग आहे? त्यांना प्रेरणा देण्याची प्रेरक शक्ती माझ्याकडे असू दे. माझ्या घरामध्ये शेती वाडी सर्व गोष्टी आहेत, तर त्याला लागणारी सगळी अवजारं ती प्राप्त असू देत आणि ती कायम सुसज्ज असू दे. माझी शस्त्रास्त्र सुद्धा कायम सुसज्ज असू दे. कुठल्याही प्रकारचं संकट निवारण करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे असू दे. माझ्याकडे सत्यत्व कायम असू दे. मी कधी खोटं नाही बोलणार. आणि अशा प्रकारचं अमरत्व मला प्राप्त होऊ दे. सूक्ष्म विनाशापासून माझा बचाव कर. सूक्ष्म विनाश म्हणजे काय? हे व्हायरल इन्फेक्शन सूक्ष्म रूपाने ते घरात शिरतं आणि आपला नाश करतं. म्हणून या गोष्टी नकोत. मला निरोगीपणा असू दे. जीवनदायी औषधांची मला माहिती असू दे आणि अशी माहिती असणारे वैद्य लोक किंवा डॉक्टर लोक माझ्या संपर्कात असू दे. मला दीर्घायुष्य हवे. मला निर्वैरता हवी. मला कोणाशी वैर करायचं नाहीये. पण मी सामर्थ्य संपन्न असलो की माझ्याशी कोणी वैर करणारच नाही. माझ्या ठिकाणी निर्भयता असू दे, सदाचार असू दे. मला रोज संध्याकाळ झाली, सर्व कार्य झाल्यानंतर आपोआप विश्रांती, योग्य विश्रांती प्राप्त होऊ दे. म्हणजे असं म्हणतात ना, 2 मिनिटात झोप लागली पाहिजे. चिंता विरहित विश्रांती साधन असू दे. माझ्या जीवनात उषःकाल रमणीय असू दे. माझा दिवसही चांगला जाऊ दे आणि माझी रात्रही चांगली जाऊ दे. या ठिकाणी रुद्राचा चमकातला हा 3रा अनुवाद पूर्ण होऊन गेलेला आहे. सज्जन हो, हे रुद्राचं महात्म्य मोठं अद्भुत आहे. आपण या चमकाचाही अभ्यास करूया आणि सतत रुद्राचं अनुष्ठान करण्यासाठी प्रेरित होऊया. धन्यवाद.